नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत व्हॉट आफ्टर सीईटी, ठीक आहे, किंवा आता तुमची आन्सर की नंतर काय, रिझल्ट नंतर काय, ठीक आहे। प्रत्येक स्टेप बद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे, ठीक आहे। फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू, ठीक आहे। आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, काही घाबरायची गरज नाही। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होऊन जाईल त्याआधी जॉईन करा, ठीक आहे। आज आपण बोलणार आहोत ऍडमिशन प्रोसेस बद्दल, पूर्ण ऍडमिशन प्रोसेस बद्दल। तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल बाळांनो, इन शॉर्ट मी तुम्हाला गोष्टी सांगतो। आता तुमची आन्सर की येईल, है ना, पीसीबी वाल्यांची आली पण आणि पीसीएम वाल्याची पण आता येईल। आन्सर की नंतर तुमची नेक्स्ट स्टेप इंपॉर्टंट असते, तुमची रिझल्ट। आन्सर की ते रिझल्ट मध्ये एकच स्टेप होते, ती म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म। त्यानंतर तुमचं काहीच होत नाही, ठीक आहे। रिझल्ट त्यानंतर तुमचं कॅप ऍप्लिकेशन वगैरे स्टार्ट होईल, है ना। याची प्रोसेस आपण बोलूया। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचे तर 3 गोष्टी थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। मी फक्त कॅप राऊंड बद्दल बोलतोय, ठीक आहे। कॅप राऊंड बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला एक तर कॅप राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, एक तर स्पॉट राऊंड मध्ये घेऊ शकता, एक तर मॅनेजमेंट राऊंड मध्ये घेऊ शकता। आता 3 राऊंड विषयी आपण बोलणार आहोत, ठीक आहे। पण एक गोष्ट सांगू बाळांनो, एक मी खूप छान कॉलेज सर्च केलंय आणि मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं त्या कॉलेजबद्दल, ठीक आहे। जे असं कॉलेज आहे जिथं तुम्हाला फक्त जॉबसाठी प्रिपेअर नाही करत बाळांनो, तुम्हाला तुमच्या स्टार्टअपसाठी पण प्रिपेअर करतात, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे काही ना काही स्टार्टअप आयडिया आहे, ठीक आहे। तो स्टार्टअप आयडिया, तर स्टार्टअप फक्त आयडियाने काम चालून जाईल का बाळांनो? नाही, त्यासाठी तुम्हाला फंडिंग पण लागेल। 1 करोड पर्यंतची फंडिंग तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करतं, ठीक आहे, जर तुमचा आयडिया चांगली असेल तर, ठीक आहे। त्यातल्या त्यात इनोव्हेशन लॅब्स, तुम्हाला आयडियाचे एक्सपेरिमेंट्स वगैरे परफॉर्म करायचे असतील तर तुम्हाला इनोव्हेशन लॅब्स पण प्रोव्हाइड होतात। त्यातल्या त्यात गुड मेंटरशिप, ठीक आहे। तुम्हाला फायनान्शियल, लिगॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी गुड मेंटरशिप असणं खूप गरजेचं आहे आणि सगळं हे कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करतं, ठीक आहे। M4 मॅकबुक पण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोव्हाइड होतं। खूप फॅसिनेटिंग गोष्ट आहे बाळांनो ही, है ना। सेपरेट ड्रोन झोन आणि सेपरेट रोबोटिक झोन पण यांनी इथं क्रिएट केलेले आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे ड्रोन्स वगैरे क्रिएट करू शकता स्वतःहून, ठीक आहे। रोबोटिक झोन्स म्हणजे तुम्ही स्वतःचे रोबोट प्रोजेक्ट्स वगैरे क्रिएट करू शकता, ठीक आहे। आणि ज्या कॉलेजबद्दल मी बोलतोय त्याचं नाव आहे बाळांनो वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, ठीक आहे। हा 21st सेंचुरीचा मोस्ट डिमांडिंग प्रोग्राम तुम्हाला ऑफर करते हे कॉलेज, ठीक आहे। जो मेंटर्सने बनवलेला आहे, ठीक आहे। त्याचं नाव आहे तुमचं कम्प्युटर सायन्स इन AI, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी याच्यात करिअर करायचंय, त्यासाठी हा प्रोग्राम बेस्ट आहे बाळांनो, ठीक आहे। या प्रोग्राम बद्दल थोडंसं अजून जाणून घेऊया आपण, ठीक आहे। 4 इयरची तुम्हाला बीटेक डिग्री प्रोव्हाइड होते बाळांनो, ती अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी पुणेमधून, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, UGC अप्रूव्ड आहे। ही गोष्ट खूप महत्वाची असते बाळांनो, कारण खूप कॉलेजेस फसवणूक करतात। ट्रस्टेड कॉलेज आहे ना। आता थोडंसं अजून जाणून घेऊ या कॉलेजबद्दल। 50+ रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वरती आपण 4 वर्षात तुम्ही काम करतात, ठीक आहे। 50+ है ना, रिअल वर्ल्ड सांगतोय मी, ठीक आहे, रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स। त्यानंतर फर्स्ट इयर पासून तुमची कोडिंग स्टार्ट होऊन जाते। HTML, CSS, जावास्क्रिप्ट, पायथन, जावा, युनिक्स, DSA यांच्यावर तुमच्या फर्स्ट इयरलाच हँड्स ऑन होऊन जातात, ठीक आहे। त्यानंतर जसं जसं तुम्ही पुढे वळतात, तुमचे नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस होतात, सगळं कोडिंगशी रिलेटेड, ठीक आहे। सिस्टम डिझाईन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, डीप लर्निंग, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, ठीक आहे। हे ऍडव्हान्स सब्जेक्ट तुम्हाला पण शिकवले जातात। पहिल्या दिवसापासून तुम्हाला कोड केलं जातं बाळांनो, कोड करण्यासाठी सांगितलं जातं, ठीक आहे। 1 लाखपेक्षा जास्त लाईनचा कोड आतापर्यंत स्टुडंट लिहिलेला आहे स्टुडंटने, ठीक आहे। त्यातल्या त्यात डे 1 पासून तुम्ही कोड करतात, डे 1 से कोडर, ग्रॅज्युएशन तक प्रोडक्ट बिल्डर, ठीक आहे। ही त्यांची एक बेसिक फिलॉसॉफी आहे, ठीक आहे। पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्याला कोड करायचं शिकवायचं, कारण इंडस्ट्रीमध्ये तेच रिक्वायर्ड आहे ना बाळांनो, इंडस्ट्रीला तेच पाहिजे। बाकीच्या फिजिक्स केमिस्ट्री शिकून काय करणार तुम्ही? गोष्ट समजते, ठीक आहे। तर तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 100% पर्यंत तुम्हाला मेरिट बेस्ड स्कॉलरशिप इथं भेटते, ठीक आहे। जे विद्यार्थी फायनान्शियली वीक असतील, फायनान्शियली अनस्टेबल असतील, त्यांना 100% पर्यंत स्कॉलरशिप भेटते। आणि जी ती VSAT एक्झाम आहे यांची एंट्रन्स टेस्ट, ठीक आहे, ही तुमची 29 मे पर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकता। 30 मेला याची एक्झाम तुमची होणार आहे। जेवढ्या लवकर तुम्ही रजिस्टर करणार, तुम्हाला प्रिपेरेशन किट पण तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे। तुम्ही या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता, ठीक आहे। म्हणून लवकरात लवकर रजिस्टर करा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आता जे आपण राऊंड्स बद्दल बोलत होतो, ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं 3 राऊंड्स असतात, ठीक आहे।
पहिला असतो तुमचा कॅप राऊंड, दुसरा असतो तुमचा स्पॉट राऊंड, तिसरा असतो तुमचा मॅनेजमेंट राऊंड. ठीक आहे. आता मॅनेजमेंट बद्दल मी नाही बोलणार जास्त, कारण आम्ही ते करत नाही बाळांनो. ठीक आहे. मला ते मी थोडा त्या फिलॉसॉफीचा थोडा बाहेरचा व्यक्ती आहे. ठीक आहे. म्हणून मी मॅनेजमेंट बद्दल जास्त बोलणार नाही, पण मी सांगेल तुम्हाला नेमकं काय असतं. मी जास्त बोलणार आहे तुमचं कॅप बद्दल आणि स्पॉट बद्दल. कॅप म्हणजे काय रे बाळांनो? कॅप म्हणजे असतं तुमचं सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे ही ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस असते, ऍडमिशन प्रोसेस असते, ज्याच्यात तुम्ही महाराष्ट्रातले जितकेही कॉलेजेस आहेत, किती कॉलेजेस महाराष्ट्रात? 350 कॉलेजेस या कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आता या कॅप राऊंड मध्ये किती कॅप राऊंड्स असतात? 3 कॅप राऊंड्स तुमचे होतात. ठीक आहे. मी इन डिटेल पण सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, कॅप राऊंडच्या आधी तुम्हाला काय करायचं असतं? ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. ऑप्शन फॉर्म कशासाठी? कॅप 1, कॅप 2, कॅप 3. आता बोलणार तुम्ही एकच वेळा भरावा लागतो का ऑप्शन फॉर्म? येस, ऑप्शन फॉर्म एकच वेळा भरू शकतात. नंतर तुम्हाला एडिट करू वाटलं तुम्ही एडिट करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता समजा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आणि तुमचा कॅप 1 लागला. ऑप्शन फॉर्म मध्ये सपोज तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली होती. ठीक आहे. ही समजा तुमची लिस्ट होती, जी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली होती. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची त्याची लिस्ट बनेल, त्याच्या कॅटेगरीनुसार, त्याला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे. ठीक आहे. जितके त्याचे पर्सेंटेज प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं, कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, किंवा तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट पण करू शकता. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटतो, जो नेहमी तुमच्यासोबत असतो. कधी काही डाऊट आला तुम्ही त्याला कॉल करा. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, या गोष्टीला चुकीचा नका करू. ठीक आहे. माझी एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आता बघा, ही तुमची सपोज लिस्ट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 असं 50 कॉलेजेसची लिस्ट आहे. पण कॅप राऊंड 1 मध्ये काय झालं? आता तुम्ही प्रिफरन्स ऑर्डरने लिस्ट लावायला पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्हाला योग्य कॉलेज भेटेल. प्रिफरन्स ऑर्डरने फॉर एक्झाम्पल प्रॉपर लिस्ट लावली काउन्सिलरकडून बनवून. त्याला सपोज 5 नंबरचं कॉलेज लागलं. आता 5 नंबरचं कॉलेज लागलं तर नेक्स्ट राऊंड मध्ये म्हणजे कॅप 2 मध्ये त्याला कोणते कॉलेज त्याचे चेक केले जातील माहितीये? 1 to 4. का रे बाळांनो 1 to 4च का चेक केले जाईल? कारण त्याने प्रिफरन्स लावली आहे कॉलेजेसची. कारण सीईटी सेलने ऑलरेडी सांगितलंय की प्रिफरन्स लावूनच कॉलेज टाका. तर प्रिफरन्स लावली आहे म्हणजे त्याला आपोआप कन्सिडर होतं की 5 नंबरच्या वरचे कॉलेज चांगलेच असतील, म्हणूनच याने वरती ठेवलेले आहेत. मग तुमचं चेक होतं फक्त 1 to 4 मध्येच. गोष्ट समजते? आणि 1 to 4 मध्ये कॅप 2 मध्ये सपोज तुम्हाला 3 नंबरचं कॉलेज लागलं तर कॅप 1 मध्ये तुमचे 2च कॉलेजेस चेक होतील, 1 नंबरचं आणि 2 नंबरचं. ही गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही है ना. अजूनही समजली नसेल, परत रिप्ले करा व्हिडिओला, बघा मी काय सांगितलेलं आहे. कॅप 1 मध्ये जे कॉलेज लागलं त्याच्या वरचेच कॉलेजेस कॅप 2 मध्ये चेक होतील. का? कारण तुम्ही प्रिफरन्स लावून ठेवलेली आहे. प्रिफरन्स कोणी सांगितली लावायला? सीईटी सेलने सांगितली लावायला. का? कारण पहिलं कॉलेज खूप चांगलं, त्यानंतर थोडंसं लो, त्यानंतर थोडंसं लो, त्यानंतर थोडंसं लो, लो 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 असं करत तुम्ही लावले. 5 नंबरचं भेटलं. नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला काय पाहिजे की मला चांगलं कॉलेज भेटावं, म्हणून तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाताय ना. चांगलं कॉलेज केव्हा भेटेल? जेव्हा 1 to 4 मधले तुमचे चांगले कॉलेज टाकले, त्यामुळेच भेटेल तुम्हाला. आय होप गोष्ट समजली असेल. नाही समजली मला कॉल करून विचारू शकता. चला, आता कॅप राऊंड झाला तुमचा. ठीक आहे. नंतर तुमचं असेल स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड म्हणजे काय रे बाळांनो? आता कॅप 1 नंतर कॅप 2 नंतर कॅप 3, 3 कॅप राऊंड झाले. त्यानंतर काय होतं? कॉलेजेसमध्ये ना सीट्स खाली राहून जातात. त्यांना आपण म्हणतो वॅकंट सीट्स. जे आता हे वॅकंट सीट्स असतात बाळांनो, त्यांना फिल करायचंय. मग कॉलेजेस काय करतात? आम्ही आमचे स्पॉट राऊंड कंडक्ट करतोय, की आम्ही आमचा राऊंड कंडक्ट करतोय, ज्याला ऍडमिशन घ्यायचं ते येऊ शकतात. पण ते काय करतात? जे राऊंड 3चा कट ऑफ असतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा लो कट ऑफ. फॉर एक्झाम्पल राऊंड 3चा 97 लागला, 96ला तुम्हाला स्पॉट राऊंडला ऍडमिशन भेटून जातं है ना. मग कॉलेज काय करतं? थोडंसं आम्ही अजून कट ऑफ लो करतोय, ज्यांना यायचं ते या. मग ते येतात विद्यार्थी आणि ते कॉलेजला व्हिजिट करावं लागतं. ठीक आहे. आता ही कॉलेज, कोणत्या कॉलेजचे राऊंड आउट झाले हे कसं काय समजतं तुम्हाला? कॉलेजच्या वेबसाईटवरती. प्रत्येक कॉलेजची वेबसाईट दररोज टॅप करायची असते तुम्हाला. काउन्सिलर तुम्हाला सांगतील कोणत्या कॉलेजचे राऊंड आउट झालेले. ठीक आहे. तर आता हे 96ला तुम्हाला, जिथं 97 पर्यंत कॅप 3 मध्ये ऍडमिशन होत नव्हतं, 96ला झालं. म्हणजे तुमचं स्पॉटने ऍडमिशन होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, स्पॉटला तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट नाही भेटत. कॅटेगरी बेनिफिट नाही भेटत. म्हणजे तुम्हाला ऍडमिशन हे ओपन कॅटेगरी थ्रूच घ्यावं लागतं. फीज वगैरे ओपन कॅटेगरीचीच तुम्हाला पे करावी लागेल.
गोष्ट समजते बाळांनो. सो दिस वॉज ऑल अबाउट स्पॉट राऊंड. आय होप तुम्हाला समजलं असेल स्पॉट राऊंड बद्दल. आता बोलूया मॅनेजमेंट राऊंड बद्दल. MGMT मॅनेजमेंट. ठीक आहे, मॅनेजमेंट मध्ये काय असतं बाळांनो, सपोज कॉलेजकडे 60 सीट आहेत, 60 मधले सपोज 45 सीट तुमच्या कॅप राऊंडच्या फिल झाल्या, 5 सीट तुमच्या स्पॉट राऊंडने फिल झाल्या. जे 10 सीट आहे ना कॉलेज रोखून ठेवतं कशासाठी, मॅनेजमेंटसाठी. याच्यात तुम्हाला काय असतं, डोनेशन द्यावं लागतं. आता प्रत्येक कॉलेज लालची असतं बाळांनो, सीट्स आपले रोखून ठेवतं. ठीक आहे, आता जे जास्त विद्यार्थी पैसे भरतील त्यांना ते 10 सीट्स भेटून जातील. डोनेशन कुठून ते कुठे लाईव्ह करतं बाळांनो, 3 लाख ते तुमचं 15 लाख पर्यंत किंवा 25 लाख पर्यंत गेलं होतं लास्ट इयर. 3 लाख ते 25 लाख पर्यंत डोनेशन है ना. आता 25 लाख कोणत्या कॉलेजचं गेलं असेल, त्या कॉलेजचं नाव घ्यायचं मला गरज नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तर म्हणून मी या गोष्टीबद्दल बोलत नाही, कारण माझे जे व्ह्युअर्स आहेत ते गरीब घराण्यातले किंवा खेड्यागावातले किंवा जास्त शिकलेले नाही आहेत, त्यांच्यासाठी एवढी अमाऊंट पे करणं पॉसिबल नसतं आणि मी याच्याबद्दल जास्त बोलतही नाही. ठीक आहे ना, की बोलणार असतील पण श्रीमंत लोक माझ्या चॅनलवरती पण तरी नाही बोलणार. ठीक आहे, कारण थोडंफार मला अनफेअर वाटतं तिथं, पण ठीक आहे, लिगल आहे, व्यवस्थित चालतं, प्रत्येक कॉलेज कंडक्ट करतात, नो प्रॉब्लेम. तर आता तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं बाळांनो, कॅपमधून आणि स्पॉटमधूनच ऍडमिशन घ्यायचं, कारण तिथं खूप तुमचा बेनिफिट होतो बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला पैसे वापस येतात, स्कॉलरशिप्स भेटतात, खूप बेनिफिट्स होतात है ना. त्यासाठी तुम्हाला काय योग्य कॉलेज लिस्ट बनवावी लागेल आणि त्याच्यात मी तुमची पूर्ण हेल्प करेल. पूर्ण माझी टीम आहे बाळांनो. प्रत्येक गोष्टी तुम्हाला कॉलेज लिस्ट डायरेक्ट PDF येईल तुम्हाला है ना. फक्त PDF कॉपी पेस्ट करायची असेल तुम्हाला. गोष्ट समजते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चुकीचं डिसिजन नका घेऊ. ठीक आहे, तुमच्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे, नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये जा, व्यवस्थित कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन करा आणि नक्कीच तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तुम्ही सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स इथं बघू शकतात. पर्सनल एक काउन्सिलर तुम्हाला भेटतो बाळांनो. ठीक आहे, एक काउन्सिलर तुम्हाला भेटतो जो नेहमी तुमच्या सोबत असतो है ना. तुम्हाला काही डाऊट आला त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. तेच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी बनवतील. ठीक आहे, आता याच्याबद्दल जास्त बोलणं ठीक नाही. ठीक आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.